वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोरच अंधाधुंद गोळीबार हल्ल्याच्या घटनेनं अमेरिकेमध्ये खळबळ. सुरक्षा जवानांनी हल्लेखोराला पकडलं. अमेरिका आणि इराण शांतता चर्चेची दुसरी फेरी बोलण्याआधीच फिसकटली. इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानला प्रस्ताव देऊन माघारी, तर अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आलंच नाही. होंदुकराच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. ऑफिस बॉयनंतर कुककडून खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड. कुककडून फार्म हाऊसमधील खरातचे महिलांसोबतच्या कृत्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर. होंदुकरातला आज पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार. 6व्या गुन्ह्यासाठी दिलेली 3 दिवसांची पोलीस कोठडी संपली. एसआयटी पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. नाशिक लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणातील फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस मोबाईल तपासामधून उघड. नोकरी सोडल्यानंतरही निदा आरोपींच्या संपर्कात. एसआयटीकडून डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण. रिक्षा चालकांचा मोर्चा निघणार नाही. परिवहन मंत्र्यांचा टू द पॉइंट मुलाखतीमध्ये दावा. मोर्चाचा इशारा हा केवळ स्टंट असल्याचाही सरनाईकांचा आरोप. एसटी बँकेतील सत्ता गेल्याचा राग सदावर्ते मराठी सक्तीवर काढतायत. टू द पॉइंट मुलाखतीतून प्रताप सरनाईकांचा गुणरत्न सदावर्तेंवर पलटवार. मराठी सक्ती स्वतःचा बडेजाव करण्यासाठी शिवसेनेतील नेत्यांनाही हा निर्णय मान्य नाही. झी 24 तासशी बोलताना अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा प्रताप सरनाईकांवर पलटवार. सोलापूरच्या माळशिरसमध्ये ग्रामपंचायत शिपायाकडून महिलेवर 1.5 वर्ष अत्याचार. अंघोळीचा व्हिडिओ शूट करून धमकावत अत्याचार केल्याची माहिती. महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा कहर. विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये पारा थेट 45 अंशांवर. लातूरात उष्माघाताने एका लहान बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती.